आपण इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी ह्या पेपर मधला ब्लॉक 3 मधल्या कन्सेप्ट शिकणार आहोत. तर मागच्या वेळेला आपण यातल्या डेमोक्रेसी ही संकल्पना, लोकशाही ही संकल्पनेवरती बरीच चर्चा केलेली आहे. तर लोकशाही ही मूलभूत कल्पना कशी आहे, नंतर लोकशाहीची सुरुवात कशी झाली, ग्रीक नगर राज्यांमधून सुरुवात झाली वगैरे, असं सगळं आपण शिकलेलो आहोत. त्याचे प्रकार किती, त्याचे अडथळे किती, फायदे किती, तोटे किती. तर आज आपण काय करूयात, तर त्याच्या पुढचा भाग थोडासा बघूयात आपण, लोकशाहीच्या पुढचा. तर लोकशाहीच्या पुढची एक संकल्पना महत्वाची शिकायची आहे, ती म्हणजे लिंग, जेंडर. तर ही कल्पना आपल्याला शिकायची आहे. आता आपल्याला असं वाटेल की ही संकल्पना कशी काय आपण याच्यामध्ये शिकतोय. हे बरोबर कसं आहे की आज लिंगभेद, लिंग विषमता याच्यावरती खूप वाद चालू आहेत. हा एक वादग्रस्त विषय आहे, लिंग विषमता आणि लिंग समता आणण्याचा प्रयत्न खूप चालू आहे. तुम्ही कुठेतरी असं ऐकलेलं असेल की फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद, स्त्रीवादी चळवळी, स्त्रीवादाचा विकास कसा झाला, त्याचे वेगवेगळ्या अवस्था, असं कुठेतरी ऐकून असाल तुम्ही. तर स्त्रीवादी चळवळ ही एक सामाजिक चळवळ आहे आणि ती एक राजकीय, त्याला राजकीय बाजू पण आहे. त्याच्यामुळं आपल्याला लिंग ही संकल्पना शिकणं महत्वाचं आहे. कारण आज जे सगळं राजकारण आहे ते फक्त जातीवर, धर्मावर, असं असंच आहे, रंगावर असं नाहीये, वंशावर आहे असं नाही. तर लिंगभेदी राजकारण सुद्धा आज खूप हे होत चाललंय, महत्वाचं होत चाललेलं आहे. आणि मग त्यामुळं ही कल्पना शिकण्याशिवाय आपल्या पुढं काहीही पर्याय नाहीये. मग आता तुम्ही सांगा, ही जी संकल्पना आहे ती कुठली कल्पना आहे, मुळात राजकीय आहे का? तर ही कल्पना राजकीय नाहीये, ती मूलतः ती सामाजिक संकल्पना आहे. बायोलॉजिकल आहे का? नैसर्गिक आहे का? तर नैसर्गिकरित्या लिंगभेद असं काही नाहीये. निसर्गताच व्यक्ती, मुलगा मुलगी असं जन्माला येतात. याच्यामध्ये निसर्गता कुठलं भेदभाव केलाय, कमी जास्तपणा केलाय, विषमता केली आहे निसर्गाने, असं काही नाहीये. तर सर्व बौद्धिक क्षमता किंवा मानसिक क्षमता ह्या मुलगा मुलगी दोघांच्याही सारख्याच असतात. निसर्गाने याच्यामध्ये कुठेही मुलींना कमी क्षमतेचं, मुलांना जास्त क्षमतेचं असं काहीही केलेलं नाही. मग ही संकल्पना आली कुठून? हे भेदभाव, विषमता ह्या संकल्पना आल्या कुठून, हे आता समजून घेतलं पाहिजे. कारण ही संकल्पना मुळामध्ये काय आहे की थोडीशी नव्याने डेव्हलप झालेली संकल्पना आहे. म्हणजेच सामाजिक अर्थ, ह्याचा अर्थ आहे की सामाजिक कल्पना आहे, निसर्गताच नाही तर समाजाने निर्माण केलेल्या अशा संकल्पना आहेत. कारण समाज तुम्हाला मूलतः भेदभाव करतो की तू स्त्री आहेस, तू पुरुष आहेस, तू असं आहे, तू तसं आहे. म्हणजे सामाजिक अर्थ असा आहे याचा की जन्मापासून सर्व मुलगे आणि मुली यांच्यावरती लिंगभेद लादला जातो. म्हणजे आता एक सोपं उदाहरण सांगते की एखाद्या कुटुंबात जर मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली, तर त्याला अगदी सुरुवातीपासून ट्रीटमेंट, तू मुलगा आहेस, तू मुलगा आहेस, तू हे करायचं नाहीस, तू ते करायचं नाहीस, तू ही कामं करायची, ती करायची नाहीत, असं त्याच्या मनामध्ये ते बिंबवलं जातं. म्हणजे ही मुलग्यांची कामं, ही पुरुषांची कामं, असं एक कन्सेप्ट तयार होतात हळूहळू. तर मुलींच्या बाबतीमध्ये कसं भयभेद त्यांच्या मनामध्ये बिंबवलं जातं की तू मुलगी आहेस, तू स्त्री आहेस, ही कामं तुझी आहेत, ही कामं तुझी आहेत, ही कामं तुझी नाहीत, ही पुरुषांची कामं, ही स्त्रियांची कामं, असं सरळ सरळ त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचे प्रतिमा तयार होत असतात. म्हणजे मुलगी म्हणजे काय, बाजारहाट करणे, व्यापार करणे, बाहेरची कामं करणे, असं एक त्यांच्या प्रतिमा असतात.
मुली म्हणजे स्वयंपाक करणे, पाणी भरणे, घरकाम करणे आणि मग असं अशा प्रतिमा असतात. म्हणजे असं आहे की अ, जन्मल्यापासून मुलींच्या मनावरती असं बिंबवलं जातं की ही दुय्यम दर्जाची कामं आहेत आणि ही मुलींची कामं आहेत. आणि मुलांच्या मनावरती असं बिंबवलं जातं की बाहेरची कामं आहेत ती महत्वाची आहेत आणि ती पुरुषांची कामं आहेत. मग परिणाम असा होतो की सर्व मुलग्यांचा किंवा पुरुषांचा दृष्टिकोन हा मुलींकडे बघण्याचा थोडासा दुय्यम दर्जाचा होतो आणि मुली या आपल्यापेक्षा थोड्याशा कमी आहेत किंवा कमी क्षमतेच्या आहेत असं कुठंतरी प्रतिमा निर्मिती तयार होते याच्यामध्ये. हे महत्वाचं लक्षात घ्या. वास्तविक तुम्ही जर नीट विचार केला तर ही कामं पुरुषांची, ही कामं स्त्रियांची असं काही प्रत्यक्षात नाहीये. कारण सर्व पुरुष चांगला स्वयंपाक करू शकतात, मुली युद्धावर जाऊ शकतात. आपल्याकडे बाहेर युद्धावर गेलेल्या कितीतरी स्त्री योद्धे आठवा तुम्ही. पण ही एक बिंबवलेली कन्सेप्ट आहे. म्हणजे ही एक मुळात सामाजिक कन्सेप्ट आहे आणि ही जन्मल्यापासून कुटुंबामध्ये एखाद्याच्या मनावरती असं बिंबवलं जातं. त्यामुळं एक तुम्ही असं जर निरीक्षण केलं की जर मुलाला काही सांगितलं की आजच्या दिवस तू जरा हे बघशील का स्वयंपाकाचं वगैरे, ते काय माझं काम आहे का, ते बायकांचं काम आहे, इतकं सहजपणे मुलगा बोलतो. आणि मग हा जो वरचढपणाची भावना असते, श्रेष्ठत्वाची भावना असते, ती त्या पुरुषांच्या मनात, मुलग्यांच्या मनात लहानपणापासून अशी ठसत असते आणि मग ती ती त्यांचं इमेज तयार होते आणि ती त्यांची प्रतिमा तयार झाली की त्या प्रतिमेतून ते बाहेर यायला तयार होत नाहीत आणि मग ते खूप अवघड होतं आणि मग त्याच्यामध्ये एक ताठरता येते आणि एकमेकांचे रोल भूमिका करायला हे टाळतात. तर सगळ्यात पहिलं असं लक्षात घ्या की मुलगा किंवा मुलगी हा फरक निसर्गाने करण्यापेक्षा समाजाने केलेला आहे आणि ही लिंगभेदी भावना त्यांच्या मनावरती ती बिंबवलेली आहे. आता याच्या बाबतीत ॲन ओक्ले या लेखकाच्या मते लिंग ही एक संस्कृती आहे. आता याचं तर म्हणणं, हे म्हणणं तर अजून वेगळं या लेखकाचं, हे एक कल्चर आहे. मग आता असं बघा की मग कल्चर जर म्हणलं तर कल्चर कशामुळे तयार होते, संस्कृती कशामुळे तयार होते, की तुमचं सामाजिकरण कसं होतंय याच्यावरती संस्कृती तयार होते आणि तुमची संस्कृती कशी आहे याच्यावरती राजकीय सामाजिक म्हणजे सामाजिकरण अवलंबून असतं. म्हणजे संस्कृती आणि सामाजिकरण या एकमेकांच्या जवळ जाणाऱ्या एकात एक गुंतलेल्या अशा दोन पूर्ण वेगळ्या कल्पना नसून त्या गुंतागुंतीच्या आहेत आणि त्या एकमेकांवरती परिणाम करतात आणि जवळ जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये लिंग ही एक संस्कृती आहे. मग ती संस्कृती काय होते की पुढच्या पिढीकडे कॅरी फॉरवर्ड होते, त्याचं हस्तांतरण होतं आणि आणि मग होतं काय की ते हस्तांतरण होतं म्हणजेच नकळत पुढच्या पिढीचं ते सामाजिकरण होतं की हे असं असंच विचार करायचा असतो आणि मग या विचारांच्या ताठर प्रक्रियेतून, या विचारांच्या चौकटीतून बाहेर येणं हे महामुश्किल काम होऊन बसतं. आणि मग आपण बघूयात की प्रत्येक देशामध्ये ही संस्कृती थोडीफार बदलते. प्रत्येक देशाची संस्कृती थोडीफार वेगळी असते. पाश्चात्य देशाची तर अजून वेगळी आहे. सर्व पौर्वात्य देशांची संस्कृती साधारणपणे जवळ जाणारी आहे. त्यामुळं तुम्ही जर सगळे पौर्वात्य देश घेतले की आशिया खंडातले वगैरे किंवा इकडचे आशिया इकडचे म्हणजे आफ्रिका अशा खंडात, तिथे असं तुम्हाला दिसेल की तिथे पुरुष प्रधान संस्कृती आहे. म्हणजे तुम्ही आपण चीन बघूया, भारत तर फेमस उदाहरण आहे, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, जपान, सगळीकडे तुम्ही बघा की इथं पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. म्हणजे आज या सगळ्या पौर्वात्य देशांमध्ये सुद्धा स्त्रियांमध्ये कुठंतरी आत्मभान निर्माण झालेला आहे आणि त्या स्वतःचं अस्तित्व, आयडेंटिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग आज कुठंतरी फेमिनिस्ट चळवळ, स्त्रीवादी चळवळ या इतर रुजायला लागल्यात, मूळ धरायला लागल्यात, पोकवायला लागल्यात असं आपल्याला म्हणता येईल. मग आता पाश्चात्य संस्कृतीत सुद्धा बघा
तिथेही आपल्याला असं दिसतं की फार फरक आहे असं नाहीये. तिथेही काय अगदी आपल्याला मातृसत्ताक पद्धती दिसते असं नाही. पुरुष प्रधान संस्कृती नॉर्मली पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा आहे आणि तिथल्या सुद्धा स्त्रियांना स्वतःच्या हक्कांसाठी लढावं लागलेलं आहे, रस्त्यावर यायला लागले, असं आपण मागे सुद्धा लोकशाही संकल्पनेमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे स्त्रीला हे दुय्यम स्थान हे पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं दिसतं. त्यामुळे स्त्री पुरुष असं वर्गीकरण केलं जातं, म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन होतं. ऍक्च्युली असं काही क्लास नाहीये, पण क्लास सिस्टीम ही साधारणपणे अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. आणि मग स्त्री पुरुष असं वर्गीकरण केलं की मग आपोआपच कमी दर्जाचे जॉब किंवा नोकऱ्या स्त्रियांना दिल्या जातात, हायर पोझिशन्स असतात त्या पुरुषांना दिले जातात. म्हणजे ह्या सर्व ह्याच्यातून स्त्री पुरुष असं एक क्लासिफिकेशन तयार होतं. मग आता याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की स्त्री पुरुष हे जर वर्गीकरण असं केलं जातं, ते लादलं जातं, मग याच्यातून एक दिसतं की लिंग हा जीवशास्त्रीय घटक नसून तो सामाजिक जास्त आहे. आणि लिंगविषयक भूमिका या समाजकारणाचा भाग असतात. म्हणजे लिंगविषयक भूमिका कशी घ्यावी हे समाजकारणाचा भाग असतो. मग ते सोयीने असतात, त्या स्थिर नसतात, तर त्या बदलते असतात, या भूमिका बदलतात. म्हणजे सोयीने असतं. कधी कधी स्त्री ही देवी असते, लक्षात घ्या. तर बारीक बारीक बघा, स्त्री देवी, ते देवीचं रूप वगैरे असं आदर्श बोलतात. इकडं आपण बघतात की स्त्रियांवर अन्याय पण होतो, स्त्रियांवर अत्याचारही होतात. म्हणजे या भूमिका स्थिर नसतात, तर त्याचं समाजकारण आणि राजकारण करण्यासाठी वापर केला जातो. म्हणजे जी स्त्री देवी असते ती अत्याचाराचा बळी कसं पडू शकते. म्हणजे हे सगळं सोयीने असतं. म्हणजे जो उच्चवर्गीय आहे, उच्चवर्णीय आहे, तो सरळ सरळ यांना स्त्रियांना विक्टिमाइज करू शकतो. म्हणजे या कल्पना बदलत्या असतात, स्थिर नसतात, हे महत्वाची गोष्ट आहे. मग शिक्षण व्यवस्थेचा काय उपयोग होतो याच्यामध्ये, या भूमिका सेटल करायला काय उपयोग होतो. तर शिक्षण व्यवस्था जी आपली आहे, एज्युकेशनल सिस्टीम, हिची भूमिका अतिशय महत्वाची आहे. म्हणजे या शिक्षण व्यवस्थेमधून असं रुजवलं जातं, ज्या काही भूमिका अपेक्षित आहेत त्या रुजवल्या जातात. आणि मग हळूहळू त्याच्यातून इन्स्टिट्यूशन फॉर्मेशन होतं. आणि इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं, संस्थीकरण एकदा झालं की त्या मॉडेलमधून बाहेर येणं, ते मॉडेल बदलणं हे खूप अवघड आहे. त्याचं प्रारूपात रूपांतर होतं. आणि एकदा प्रारूप झालं की त्याची लवचिकता कमी होते. आणि म्हणून असं आहे की या संकल्पनेला स्थिर करायला, खतपाणी घालायला किंवा लिंगविषयक भेदभाव, विषमता असणं, या सगळ्याला कुठेतरी आपण वेगळ्या दृष्टीतून बघितलं पाहिजे, एक संकल्पना म्हणून याचा अभ्यास केला पाहिजे. मग लिंगविषयक संकल्पना, लिंगविषयक गोष्टी या तपासत असताना आपण फक्त स्त्रीविषयीच विचार करणार आहोत का? नाही. आज स्त्रीविषयी बोलतोय कारण स्त्री या अत्याचाराचा बळी ठरतात, स्त्री या दुर्बल घटकामध्ये समाविष्ट होतो. भारतीय राज्यघटना बघा तुम्ही, वीकर सेक्शन मध्ये स्त्रीचा उल्लेख आहे. म्हणजे उच्च वर्णीय, उच्च जातीय स्त्रिया सुद्धा वीकर असतात, दुर्बल घटक त्याच्यात समाविष्ट आहे. म्हणजे समाजातला जर अर्धा घटक, 50% भाग दुर्बल असेल, तर तो समाज कसा प्रगती करेल, त्या समाजाचा विकास कसा होईल, म्हणजे याच्यावरती आपण कुठेतरी गंभीर विचार केला पाहिजे. तर लिंगविषयक समतेमध्ये स्त्री व पुरुष दोन्हींचा समावेश होतो. लक्षात आलं. म्हणजे जर स्त्रीचा विकास करायचा असेल, तिला दुर्बलचं सबला करायचं असेल, अबलाचं सबला करायचं असेल, तर पुरुषांची सुद्धा तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. नुसती स्त्री सक्षम कशी होईल, पुरुषांनी सुद्धा तिच्याकडे सकारात्मक बघितलं पाहिजे.
म्हणजे आज आपला जो हितसंबंध आपले जे आहेत ते म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही दोन्हींचा विचार करून त्यांच्यामधली विषमता कशी कमी होईल, समता कशी वाढेल हे बघितलं पाहिजे. मग समता म्हणजे काय, ही फक्त बोलायचं आहे का, बोलायची गोष्ट आहे का, नाही. तर समता म्हणजे संधीची समता, हे महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. समता प्रस्थापित करूया असं सहज बोलतात, कशी करणार, कारण इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज या द्यायला पाहिजे. जर तुम्ही संधींची समानता दिलीच नाही तर समता निर्माण होणार नाही. म्हणजे स्त्रियांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी दिली पाहिजे, म्हणजे ही विषमता कमी व्हायला मदत होईल. हा त्याचा सरळ सोपा साधा अर्थ आहे. म्हणजे आज आपण असं बघतोय की स्त्री पुरुष समता कशी निर्माण होईल, त्यासाठी काय केलं पाहिजे, विषमता कशी कमी करता येईल हे बघितलं पाहिजे. ती अचानक कमी होणार नाही, ही हळूहळू कमी होईल असं आपण लक्षात ठेवा. कारण ही गोष्ट, कुठलीही गोष्ट ही इव्होल्युशनरी असते, उत्क्रांतीने होते. ती क्रांतीसारखं एका रात्रीत समता प्रस्थापित झाली असं होत नाही. जसं हे रोल मॉडेल प्रारूप स्थिर व्हायला अनेक वर्ष गेली, तसं त्या रोलमधून बाहेर यायलाही अनेक वर्ष जाणार आहेत. ही पहिली मानसिकता समाजाने जोपासली पाहिजे. आता याच्या पुढचा भाग असा आहे की मग आपण हे का बघतोय, हा जो सामाजिक घटक आहे, तर मग आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये, राज्यशास्त्रामध्ये हा कशासाठी अभ्यासतोय, हे आता महत्वाच्या गोष्टीकडे आपण वळूया. तर लिंग आणि राजकारण याचा काय संबंध आहे, आपण या गोष्टीचा समावेश राज्यशास्त्रात का केला, तर राजकारणात लिंगभेद महत्वाचा ठरतो. तर तुम्ही एक साधं निरीक्षण करा ना, आपले आमदार, खासदार, नगरसेवक आणि मोठ्या मोठ्या पोझिशन्सवरच्या व्यक्ती, ह्याच्यामध्ये बहुतेक बरेचसे पुरुषच आहेत. कारण स्त्रियांना फार कमी प्रमाणात इथे संधी मिळतात. पक्षाध्यक्ष पुरुषच असतात, एखादीच कुठेतरी स्त्री असते. असं जरा आजूबाजूला बघा तुम्ही, सरपंच बघा, महिलांचं प्रमाण कमी आहे. कारण आता आरक्षणामुळे काही महिला सरपंच वगैरे दिसतात. त्यामुळं राजकारणामध्ये लिंगभेदाचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. कारण सगळ्या राजकारणावरती ठसा उमटवण्याचं काम हे पुरुष करतात आणि त्याच्यामुळे स्त्रियांना इथे फारसा काही व्हॉइस नाहीये, स्त्रियांना इथे खूप किंमत आहे असं नाही. बऱ्याचदा स्त्रिया आरक्षणामुळं पोझिशन्स घेतात राजकारणामध्ये, पण नीट जर विचार केला तर फार कमी स्त्रिया स्वतःची भूमिका सहजपणे मांडू शकतील अशा असतात. बहुतेक सगळ्या स्त्रिया ह्या बोलविता धनी असतात. त्यांचे बॅकडोर, त्यांच्या मागे सूत्रधार हे पुरुष असतात आणि पुरुष त्यांना पट्टी पडवतात, त्याप्रमाणे ते बोलतात. म्हणजे त्यांचा नवरा असेल, मुलगा असेल, काय असेल, घरातले पुरुष हे त्याच्या मागे बॅकडोर असतात किंवा दुसरे पुरुष, आणि केवळ आरक्षण आहे म्हणून त्या बाईला तिथे निवडून आणून तिच्या थ्रू ते कामं केली जातात. म्हणजे असं दिसतं की स्त्रियांना एकंदरीतच महत्व कमी आहे. आता याच्या संदर्भातलं मी एक उदाहरण सांगते, एक गाजलेली गोष्ट, गाजलेलंच आहे अगदी उदाहरण ते, की ज्यावेळी अगदी सुरुवातीला आरक्षण आलं आणि त्यावेळेला ते गावातले सरपंच वगैरे, नगरसेवक अशा काही जागा राखीव कोट्यातून स्त्रियांना मिळाल्या, तर ते पुरुषांना ह्याची सवयच नाही ना, स्त्रियांच्या आदेश ऐकणं, स्त्रियांचे निर्णय ऐकणं, हे सवयच नाही ना. परिणाम असा झाला की ज्या स्त्रिया सरपंच झाल्या किंवा नगरसेवक झाले, तर ते सरपंचांच्या शेतावरती काम करायला पुरुष तयारच होईना कुठली.
आणि घरी यावं तर घरी नवरेशाही, म्हणजे नवरा सांगेल ते ऐकायला लागतं. परिणाम असा झाला की सुरुवातीच्या काळात हे स्त्रिया राज्य करू शकतात हे फारसं समजत नसल्यामुळे काय झालं, कित्येक स्त्रियांना पुरुषांनी असहकार्य सुरू केलं. परिणामी कित्येक सरपंचांना राजीनामे द्यावे लागले आणि काही महिलांच्या पुढं तर असा सरळ सरळ पर्याय ठेवला, एक तर संसार निवड नाहीतर राजकारण निवड. अशा वेळेला व्यक्ती संसारालाच प्राधान्य देते, कारण राजकारणातली पोझिशन 5 वर्षापुरतीच असते, संसार कायमस्वरूपी असतो. म्हणजे अशी नव्याने आरक्षण आलं त्या काळामध्ये, तर ह्या गोष्टी सहनच होत नव्हत्या लोकांना. आता निदान काळ पुढे गेलाय, काही ठिकाणी बायकांना सहन केलं जातं. आणि या विषयावर काही सिनेमे पण येऊन गेलेले आहेत. आता त्याच्यावरती काय आपण बोलायला नको, पण एक आहे की राजकारणामध्ये राजकारण हे पुरुष प्रधान आहे आणि स्त्रियांना महत्व कमी आहे, त्यांचा प्यादा म्हणून वापर केला जातो. ही परिस्थिती आजही नाकारता येत नाही. मग एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय महत्व आहे, काय केलं पाहिजे आता आपण याच्यामध्ये ते बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे लिंग समानता हे ध्येय याच्यामध्ये महत्वाचं आहे. म्हणजे इक्वालिटी, जेंडर इक्वालिटी हे त्याचा गोल आहे. स्त्री पुरुष समता व शाश्वत विकासासाठी ती आवश्यक आहे. म्हणजे लिंग समानता ही स्त्री पुरुष समता आणण्यासाठी महत्वाची आहे. आणि शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ऐकून नये का हा शब्द तुम्ही कुठं, शाश्वत विकास म्हणजे तुम्हाला परमनंट, आपल्याला परमनंट स्वरूपाचा विकास पाहिजे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्त्री पुरुष समता आणली पाहिजे. नाहीतर विकास अर्धवटच होईल. जर स्त्रिया मागासलेल्या राहिल्या, 50% समाज बरोबरच नसेल तर त्या देशाचा विकास कसा होईल. आणि मग तो विकास कायमस्वरूपी पाहिजे असेल तर स्त्री पुरुष समता प्रस्थापित केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जेंडर किंवा लिंग ही संकल्पना मुख्य प्रवाहात आणणे हे उद्दिष्ट आहे. कारण इतके दिवस काय झालं की ही संकल्पनेकडे फार सिरियसली बघितलं जात नव्हतं. आणि मग ती पहिल्यांदा ही संकल्पना मेनस्ट्रीम मध्ये आणली पाहिजे. आणि त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे स्त्रियांना कुठेतरी विश्वासात घेऊन समता आणली पाहिजे. बीजिंग येथली परिषद येथे या बाबतीतली महत्वाची आहे की स्त्री स्वातंत्र्यासाठी, स्त्रियांच्या विकासासाठी सगळ्यात पहिली परिषद बीजिंग येथे भरली. आणि या बीजिंगची परिषद फारच फेमस आहे, फार फेमस आहे ती. म्हणजे तिथं सगळ्या स्त्री प्रश्नांची चर्चा झाली आणि मग स्त्रियांचं कसं आपल्याला प्रगती करता येईल याच्याविषयी चर्चा झाली, स्त्री शिक्षणाविषयी चर्चा झाली, स्त्रियांचं राजकारणातलं स्थान काय याच्यावरती चर्चा झाली. अशा अनेक प्रकारच्या चर्चा बीजिंग मध्ये झाल्या. आणि बीजिंगची परिषद ही आपल्याला असं दिसतं की सगळ्यात महत्वाची पहिली स्त्री प्रश्नांचा अभ्यास करणारी परिषद दिसते. आणि म्हणून बीजिंगचं परिषद ही, त्याला आपण असं म्हणू की जणू काही ते पायाभरणी केल्यासारखं झालं, स्त्री चळवळीची पायाभरणी किंवा स्त्री पुरुष समतेची पायाभरणी करणारी अशा टाईपची ती परिषद होती. आणि म्हणून सगळं क्रेडिट जे आहे ते बीजिंगच्या परीक्षेला जातं. मग आता लिंग समता असं खूप चर्चा आपल्याला दिसते. मग किती प्रकारची लिंग समता असते सांगा बरं. 2 प्रकारची लिंग समता असते. चालू आहे ना. हा, एक म्हणजे संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट असतो आणि दुसरी गुणात्मक असते म्हणजे क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट. आता लिंग समता 2 प्रकारे आणता येईल. कशी?
एक तर संख्यात्मक म्हणजे प्रतिनिधित्वाच्या स्वरूपात, म्हणजे इथं ही आकडेवारी बोलते सगळी, की 50% प्रतिनिधित्व, 33% प्रतिनिधित्व, अमुक तमुक संख्यात्मकता याच्यात आली. मग इथे काय होतं की आकडेवारी आली, आकडेवारी आली आणि प्रतिनिधित्व झालं म्हणजे लिंग समता आली असं आहे का? नाही. मग अशी आपण बघितलं जसं की अशा पद्धतीने ज्या बायकांना काही स्थान मिळाले, त्यांचे बॅकडोर सूत्रधार पुरुष मागे कुठेतरी असतात आणि ते सगळे निर्णय घेतात. म्हणजे असं प्रतिनिधित्वाच्या स्वरूपात जे समता आहे ती कधी खऱ्या अर्थाने पूर्ण होईल? तर ज्या वेळेला गुणात्मक समता निर्माण होईल त्यावेळेला ही समता येईल. मग गुणात्मक समता कशी आणायची माहिती आहे? म्हणजे क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट. गुणात्मक म्हणजे ज्या वेळेला स्त्रिया निर्णय घेतील, ज्या वेळेला स्त्रियांचा प्रभाव सुरू होईल, स्त्रिया प्रभावशाली होतील, स्त्रिया अनेक क्षेत्रांमध्ये महत्वाची कामगिरी बजावतील, त्यावेळेला तो गुणात्मक प्रतिनिधित्व असं म्हणता येईल. आणि म्हणून लिंग समता ही आपल्याला संख्यात्मक आणि गुणात्मक ह्या दोन्ही प्रकारची असणं अपेक्षित वाटतं. आता याच्या पुढे असं म्हणावं लागेल की लिंग ही संकल्पना मुख्य प्रवाहात आणणे म्हणजेच उद्दिष्टाकडे वाटचाल होय. म्हणजे मुख्य मेनस्ट्रीम मध्ये लिंग ही कन्सेप्ट आणली तर हळूहळू समताधिष्ठित समाज, शाश्वत विकास हे आपलं जो उद्दिष्ट आहे तर तिकडं आपली हळूहळू वाटचाल सुरू होईल असं म्हणावं लागतं. मग युनायटेड नेशन्सनी याविषयी जून 2000 मध्ये एक विशेष अधिवेशन भरलं होतं की जे बीजिंगच्या परिषदेला पूरक असं आहे. म्हणजे बीजिंगची परिषद झाल्यानंतर 2000 मध्ये युनायटेड नेशन्सची असं अधिवेशन भरवावं असं वाटलं, हे महत्वाचं आहे. आणि तिथे कुठेतरी स्त्री प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं, प्लॅटफॉर्म मिळाला. आणि मग काय झालं की हळूहळू स्त्री प्रश्नांची चर्चा व्हायला लागली. तर आता आपल्याला या पार्श्वभूमीवर असं बघावं लागतंय की लिंगविषयक विविध प्रश्न आहेत आणि प्रवाह आहेत, ते समजून घेतल्याशिवाय लिंग विषमता दूर करता येणार नाही आणि लिंगाधिष्ठित समता पण आणता येणार नाही. म्हणजे हे कुठले कुठले प्रश्न आहेत ते जरा हळूहळू बघूयात आपण. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे राजकीय सत्तेमध्ये विषमता दिसते. म्हणजे आज आपण पहिल्यापासून बघतो की फार कमी स्त्रिया राजकारणामध्ये महत्वाच्या पदांवरती आहेत. आणि अगदी राज्यघटना निर्मितीपासून बघतो आपण बहुसंख्याक पुरुषांचंच वर्चस्व आपल्याला दिसतंय. ओके, म्हणजे अगदी अपवाद आहेत, विजयलक्ष्मी पंडित असे थोडे अपवाद आहेत, नाही तसं नाही, पण ते फारच कमी आहेत. आणि ते तिथं दिसतात याचं कारण त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे ते तसे दिसतात. ज्यांना फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये, शिक्षणाची बॅकग्राऊंड नाही, त्या बायका राजकारणात पूर्वी दिसतच नव्हत्या कधी. अगदी अपवादात्मक असे काही पूर्वी स्त्रिया राजकारणामध्ये गेलेल्या दिसतात. आणि एकंदर स्त्रियांचं प्रतिनिधित्व कमीच दिसते आपल्याला राजकारणामध्ये. मग हळूहळू तो प्रवाह आला की स्त्रियांना आरक्षण दिलं पाहिजे. आताही तो प्रश्न खूप गाजतोय स्त्री आरक्षणाचा. म्हणजे ते अजूनही ती जी प्रक्रिया आहे स्त्री आरक्षणाची वगैरे ती पूर्ण झालेली नाही, पण त्यातल्या काही गोष्टी आता स्त्रियांना मिळायला लागल्यात. ओके, म्हणजे मग ते 33% आरक्षण असावं का, मग त्याच्यामध्ये रिझर्वेशनसाठी, ओपनसाठी, काही पोझिशन रिझर्व स्त्रीसाठी, काही ओपन स्त्रीसाठी, म्हणजे अशा वेगवेगळ्या चर्चांच्या आधारे राजकीय सत्तेमधली विषमता
दूर करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे स्त्रियांचं प्रतिनिधित्व कमी आहे ही वस्तुस्थिती आहे, आणि ती कशी वाढवता येईल याच्याविषयी हे प्रयत्न आपल्याला दिसतात. म्हणजे हा झाला त्याचा एक वेगळा पैलू. दुसरा एक प्रश्न असा आहे की घरात सुद्धा स्त्रियांना विषम वागणूक मिळते. जर तुम्ही बारीक सारीक जर कुठे बघितलं तर असं दिसतं की घरामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. अगदी कमवती स्त्री जरी असली तरी तिला सुद्धा म्हणावं असं आर्थिक स्वातंत्र्य नाहीये. आणि समजा ती कमवत जरी असली तरी तिला बाहेरही कमवायचं आणि घरातल्या तिच्या ड्युटीमध्ये कोणताही कन्सेशन मिळत नाही. ते तिला दोन दोन ड्युट्या केल्यासारखं होतं, कोणी समजूनही घेत नाही. आणि त्यामुळं त्या घरातल्या स्त्रीची अवस्था जर बाहेर काम करत असेल तर गंभीर होते आणि तिला भयंकर अन्यायाला तोंड द्यावं लागतं. म्हणजे जर पुरुष नोकरी करत असेल तर त्याला घरात फारसं काम करून दिलं जात नाही. स्त्री नोकरी करत असेल तर त्यांनी घरचंही बघायचं, दारचंही बघायचं. ही सर्वसाधारण निरीक्षणं आपल्याला माहीत असतील. तिची तारेवरची कसरत कशी होती ते आपल्याला माहिती. पण घरात सुद्धा स्त्रियांना विषमच वागणूक असते. स्त्रियांना तिचं आर्थिक स्वातंत्र्य किंवा अशा गोष्टी माहीत नसतात. आणि म्हणून असं पहिलं बघितलं पाहिजे की स्त्रीला तिच्या फॅमिलीमध्ये, तिच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा एक चांगला दर्जा मिळाला पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे तिच्या फॅमिलीमध्ये, तिच्या कुटुंबात तिला एक आदराची वागणूक मिळाली पाहिजे, तिला तिचं मानपान मिळालं पाहिजे. आणि जरी ती नोकरी करत नसली तरी तिच्या घरकामाचं मूल्य सगळ्यांना कळलं पाहिजे. कारण या बाबतीत तुम्ही नेहमी ऐकत असाल की असं सहज म्हटलं जातं की तू काय घरीच तर असते, तुला काही काम आहे. पण आज तुम्ही त्या कामाचं मोल काढा. ते खूप वेळ घेऊन काळजीपूर्वक 24 तास ती ते घर सांभाळत असते. म्हणजे घरातली विषम वागणूक आधी स्त्रीची कमी केली पाहिजे. मग याच्या पुढचा एक प्रश्न असा आहे की कायदेशीर बाबतीत सुद्धा स्त्रियांना विषम वागणूक आहे. कायदेशीर बाबतीत सुद्धा बघा तुम्ही, आता आपण काही तर लॉचे स्टुडंट नाहीये, पण लक्षात घ्या लक्षात असं घ्या की ज्या वेळेला प्रॉपर्टीची काही वाटणी करायची वेळ येते तेव्हा सर्वसाधारणपणे स्त्रीला तिच्या माहेरच्या प्रॉपर्टीतलं फारसं काही मिळत नाही. तिला स्वखुशीने तिच्या लग्नात काय देतील तेवढं देतील आणि सगळं तिच्या भावांना दिलं जातं. फार क्वचित वाटणी मिळते कायदेशीर बाबतीत, वारसा हक्काच्या बाबतीत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की जिथं स्त्रियांना विषम वागणूक मिळाली जाते. आणि या बाबतीत तर प्रॉपर्टीच्या राईटसाठी तर आपल्याकडे खूप मोठी चळवळ झालेली आहे. म्हणजे ते दयाभाग आणि मिताक्षरी कायदे वगैरे होते ना आपल्याकडं, तर ते कायदे असे जिथं ज्या कायद्यांमध्ये स्त्रियांना प्रॉपर्टीमध्ये राईट दिलाय त्या भागामध्ये स्त्रियांना सरळ सरळ सती जाण्यासाठी प्रवृत्त करायचे. कारण ती जिवंत राहिली तर प्रॉपर्टीचा राईट तिला द्यावा लागेल म्हणून. म्हणजे खूपच अन्यायकारी अशी वागणूक आहे. आणि मग त्याच्यासाठी लॉर्ड बेंटिकनी कायदे केले, राजाराम मोहन रॉयनी त्याच्यासाठी खूप पुढाकार घेतलेला, तो पण आपल्याला माहिती आहे बघा. त्यामुळं असं आहे की सतीबंदीचा कायदा त्याच्यात खरं त्या प्रॉपर्टीची रिलेटेड गोष्ट आहे, ती त्याच्याशी संबंधित आहे. कारण जिथं स्त्रीला पुढं मिळणाऱ्या प्रॉपर्टी तिलाच सती जायला वेळ असायचा. ज्या कायद्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये राईट नाही तिथं सतीची बंदी नव्हती. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की हे प्रमाण बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र इथं जास्त होतं. लक्षात येतं बारकावेत त्याच्यामध्ये
की कायदेशीर बाबतीत स्त्रियांना कायमच विषम वागणूक ठेवलेली आहे. आणि मग तिचं पालन पोषण किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याची जबाबदारी काय हे फारसं काही घेतलं जात नाही. तुम्ही अगदी इथं मला जे आता एक आठवते, मुस्लिम समाजातील शहाबानूची केस थोडीशी आठवा. मुस्लिम कायदे जे आहेत त्याच्यामध्ये स्त्री एखाद्या स्त्रीचं लग्न ठेवताना फक्त मेहेरची रक्कम कबूल करतात. आणि ती मेहेरची रक्कम इतकी कमी असते की त्याचं लग्न ब्रेक झालं आणि मेहेरची रक्कम तिला द्यावी लागली तर त्या मेहेरच्या रक्कमवरती ती गुजराण करू शकत नाही. आणि शिवाय ती मेहेरची रक्कम सुद्धा मिळवण्यासाठी तिला कोर्टात जावं लागतं. आणि हे खूप तापदायक आहे. म्हणजे नुसते हिंदू स्त्रियाच काय, याचा मुस्लिम स्त्रियांवरचा सुद्धा कायदा बघितला तर तिथं त्यांना अन्यायकारी वागणूक आहे. आणि त्या शहाबानू केस तर खूप गाजली होती. तर शहाबानूला न्याय मिळाला, पण शेवटी राजकारणात सुद्धा एक कायदा करून तिचा अधिकार नाकारला गेला. म्हणजे कायद्या बाबतीत सुद्धा विषमता दूर करण्यासाठी तिला कायदा करून अजून विषम वागणूक दिली गेली. म्हणजे आजही मुस्लिम स्त्रिया अशा लढतायत त्यांच्या हक्कांसाठी. कायदेशीर बाबी त्यांचा एक पर्सनल लॉ आहे, त्याच्यामुळे त्यांना असं विषम वागणूक मिळते. आणि म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोडचा इथं कुठेतरी संबंध येतो की सगळ्यांना समान असू दे ना कायदा, हिंदू काय मुस्लिम काय. पण त्याला विरोध करतात कारण याच्यामध्ये राजकारण आडवं येत आहे. म्हणजे आपण जो मगाशी म्हटलं तसं लिंग आणि राजकारणाचा काय संबंध आहे, तो इथं आहे की राजकारण केलं जातं प्रत्येक गोष्टीचं. आणि समाजकारणापेक्षा राजकारण महत्वाचं, कारण स्त्रिया काय मुस्लिम धर्माचे लोक काही वोट ऑफ बँक म्हणून समजली जाते. एकगठ्ठा मतदान होतं ना. पण आता कुठं मोदी याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करतायत, पॉझिटिव्ह निर्णय घेत आहेत, सर्वांना समान पातळीवरती आणण्यासाठी प्रयत्न करतायत. तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने. आता पुढचा प्रश्न काय आहे याच्या बाबतीत, तर आर्थिक बाबतीत विषमता, कमी पगार. आता हे मी नुसते मुद्दे लिहिलेत, काय बरं सांगा बरं हे. तर आर्थिक बाबतीत सुद्धा काय विषमता आहे की झुकतं माप हे पुरुषांना दिलं जातं आणि बऱ्याचदा बाईच्या सर्व इच्छा आकांक्षांना कुठेतरी मुरड घालायला लागते. आता विषमता अजून एक दिसते की तुम्ही साधं लेबर क्लास बघितला, श्रमिक, तिथं सुद्धा भांडावं लागलेलं आहे स्त्रियांना. माथाडी कामगार किंवा काय ना, स्त्रियांना कमी पगार असतो पुरुषांपेक्षा. मग जर काम ते एकाच स्वरूपाचं करतात तर पगार पण सेम पाहिजे ना. याच्यासाठी सुद्धा स्त्री मुक्ती चळवळवाल्यांनी इथे लढा दिलेला आपल्याला आढळतो की समान काम समान पगार मिळावा. आणि त्याच्यासाठी कायदे पण केले जाते की सेम वेजेस करावे लागले राज्यघटनेमध्ये आपल्याला. पण ते कायदे कधी कधी काय होतं, कागदोपत्रीच राहतात आणि प्रत्यक्षामध्ये काय होतं की पुन्हा ते पार्शियलिटी केली जाते. किंवा स्त्रियांना लहान मुलं असेल तर त्या लहान मुलाला घेऊन कामावर येऊन देतीलच असं नाही, मग तिला काही वेळा कमी केलं जातं. अशा अन्यायकारी गोष्टी आहेत आर्थिक बाबतीमध्ये. आज तुम्ही नोकरीतल्या सुद्धा जर मोठ्या मोठ्या पदांकडे बघितलं तर तिथं पुरुष असतात मॅनेजर्स, किंवा स्त्रिया मॅनेजर असं खूप कमी आढळतं. म्हणजे सगळ्याच बाबतीत आपल्याला खालच्या पोझिशन स्त्रियांना दिल्या जातात, वरच्या द्यायला जरा टाळतात. इव्हन अगदी अमेरिकेत सुद्धा बघा तुम्ही, टॉपर पोझिशन्सला बायका फार कमी दिसतात. तर ही जी विषमता आहे ही दरी आपल्याला पहिली कमी केली पाहिजे. अगदी पगारापासून सगळीकडेच विषमता दिसते आपल्याला. आणि म्हणून एक लक्षात घ्या की जोपर्यंत स्त्री आणि पुरुष यातली आर्थिक विषमता कमी होत नाही तोपर्यंत ही लैंगिक समता आणणं खूप अवघड आहे, लिंगविषयक समता. कारण त्याचा पाया मुळात आर्थिकच आहे ना. तुम्ही आर्थिक दृष्ट्या समतेवर आलात तरच पुढच्या समता निर्माण होतील. आता याच्या पुढचा प्रश्न जो असा आहे की तो म्हणजे घरगुती किंवा बिनपगारी कामातही विषम वागणूक आहे.
तर घरगुती किंवा घरगुती कामात विषम वागणूक हा काय प्रकार आहे? आता साधं बघा ना, कष्टाची कामं जी आहेत ती सगळी बायकांकडे असतात. कमी कष्टाची पुरुषांकडे असतात. म्हणजे विषमता ही सगळीकडे दिसते. लवकर उठून घरासाठी राबणे बायकांचं काम आहे. आणि अशा अनेक गोष्टी या तुम्ही निरीक्षणाद्वारे सिद्ध करू शकता की विषमता ही सगळीकडे आहे. स्त्रीशी संबंधित अजून एक प्रश्न असा आहे की स्त्रियांबाबतीत हिंसाचार आढळतो. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स असं म्हणता येईल त्याला. म्हणजे स्त्रीला मारहाण, अपमानास्पद भाषा बोलणे, हे तर आपल्याला सर्रास दिसतं. टोचून बोलणे, नंतर हुंडा आणला नाही, माहेरून काही आणलं नाही म्हणून तिला सतत मानहानीकारक बोलणे. आपल्याला असं वृत्तपत्र जर काळजीपूर्वक वाचत असाल तर असं आढळेल की काही इंजिनियर्स मुलींनी आत्महत्या केलेल्या आहेत पैशांच्या मागणीवरून. हा डोमेस्टिक व्हायलन्स झाला, घरगुती हिंसाचार झाला. म्हणजे घरगुती हिंसाचार हा फक्त मारहाणच नाही तर टोचून बोलणे, मानसिक त्रास देणे, या सगळ्याचा गोष्ट समावेश घरगुती हिंसाचारामध्ये होतो. ओके. तर म्हणजे काय आहे की स्त्रियांच्या बाबतीत असं हिंसाचार असं खूप चालतं. परिणाम आणि हे ते सगळं का सहन करतात? पुन्हा आपला मूळ प्रश्नापाशी येतो की आर्थिक बाबतीत त्या पायावर उभ्या नसतात. तेव्हा त्यांना हिंसाचार सहन करण्यापलीकडे पर्याय नसतो. आजही आपल्या मनातून जी इमेज फॉर्मेशन आहे की देवा ब्राह्मणांसमोर साक्षीनी देवा ब्राह्मणाच्या या लग्न केलेले, त्यामुळे ते अजय पदरी आलं, ते सहन केलं पाहिजे. फार कमी स्त्रिया याला विरोध करू शकतात, फार कमी. आणि ज्या विरोध करून घराच्या बाहेर पडतात त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी इतरांची चांगली नसते. कारण समाज आज अशा व्यक्तीला खूप मानाचं स्थान देत नाही. समाजाची बघण्याची दृष्टी ही हीन स्वरूपाची होते तिथे. ओके. आणि म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स हे तर खूप कॉमन आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये. घरगुती हिंसाचार सर्रास स्त्रियांची मानहानी, टोचून बोलणे, मारपीट असं आपल्याला आढळतं. आणि हे फक्त फक्त कमी शिकलेल्या लोकांमध्ये असं नाही तर अगदी चांगल्या शिकलेल्या लोकांमध्ये सुद्धा अशा गोष्टी आढळतात, लक्षात घ्या. अजून एक प्रश्न आहे स्त्री लिंगविषयक प्रश्न, म्हणजे स्त्रीबाबत भेदभावाचे धोरणे. म्हणजे काय बाबा? म्हणजे आजही स्त्रीकडे विश्वासाने बघितलं जात नाही की काही करेल, ही केपेबल आहे, ही सक्षम आहे, हिच्या हातात काही कारभार दिला तर करेल, असं अविश्वास. पण हे सगळं दूर होण्यासाठी वेळ लागणार आहे. ताबडतोब काही विसंमता प्रस्थापित होणार नाही. आणि आता कुठेतरी हल्ली हल्ली असं दिसतंय बघा, पोस्टमन स्त्रिया असतात, काही रिक्षा चालवणाऱ्या स्त्रिया असतात, पण हे फार तुरळक आहे, फार तुरळक आहे. कारण रिक्षा चालवणं म्हणजे पुरुषांचं काम, असं खूप ढबळमानाने वर्गीकरण केलेलं आपल्याला आढळतं. तर आता हल्ली थोडंसं दिसतंय की स्त्रिया रिक्षा चालवतात, पोस्टमन आहेत, मोठ्या मोठ्या पदांवरती, काही छोट्या छोट्या पदांवरती सुद्धा स्त्रिया पुढे यायला लागलेल्या आहेत. आणि अलीकडील काळात तर अमेरिकेसारख्या देशामध्ये तर युद्धावर सुद्धा स्त्रिया मागे युद्ध झाली तर गेलेल्या दिसल्या. म्हणजे कुठंतरी ही सुधारणा होतीये, हळूहळू होतीये. आणि म्हणून लिंगविषयक विविध प्रश्न आणि प्रवाह हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं ठरतं. तर याच्या पुढचा एक भाग बघूयात. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पितृसत्ता. पॅट्रियार्की असा शब्द तुम्ही ऐकून असाल. पॅट्रियार्की, पितृसत्ता याचाच अर्थ आपण इतक्या वेळा जी चर्चा केली की नाही ती म्हणजेच पुरुष प्रधान संस्कृती म्हणजेच पितृसत्ता. तर कसं आहे की आज जगामध्ये कुठेही बघितलं ना तर काही अपवाद सोडले तर सगळीकडंच आपल्याला पुरुष प्रधान संस्कृती दिसते.
अगदी अपवादात्मक स्थितीत स्त्री प्रधान संस्कृती कुठे कुठे मातृसत्ताक पद्धती आढळते, पण ते फार कमी उदाहरण आहेत. मग पितृसत्तेचे विविध सिद्धांत आपल्याला बघावे लागतील. तर पितृसत्ता ही जी कन्सेप्ट आहे ना, ती आधी आपण समजून घेऊ की पितृसत्ता ही आला कुठून काय. खरं म्हणजे पितृसत्ता वगैरे असं कन्सेप्ट या नंतर आलेले आहेत. निसर्गाने आपण बघितलं तर स्त्री पुरुष भेदभाव केलेलाच नाहीये, पण मग ही कन्सेप्ट आली कशी. याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की जशी प्रॉपर्टी कन्सेप्ट, संपत्ती संकल्पना जशी आली, त्याच्या पाठोपाठ पितृसत्ता ही कन्सेप्ट आली. म्हणजे जो प्रॉपर्टीवरती होल्ड करतो त्याचा समाजावरती होल्ड राहणार, असं त्याचा अर्थ आहे. आणि प्रॉपर्टी कन्सेप्ट कधी आली की ज्या वेळेला फॅमिलीज तयार झाल्या तेव्हा प्रॉपर्टीची गरज निर्माण झाली, आणि जो प्रॉपर्टी राखेल वगैरे फॅमिली सांभाळेल म्हणजे कोण, पुरुषाचं वर्चस्व सुरू झालं. म्हणजे पितृसत्ता मातृसत्ता ह्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या सामाजिक आहेत. नैसर्गिकता असं काही नाहीये त्याच्यामध्ये. त्या सामाजिक संकल्पना आहेत आणि त्या राजकारणावरती परिणाम करतात, समाजकारणावरती परिणाम करतात. आणि आज असं आहे की समाजकारण आणि राजकारण आपण वेगळं करू शकत नाही. ते एकात एक हात घालून दे गो टुगेदर असं दिसतंय. मग पारंपर्याचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. याचा अर्थ काय होतो की त्याला वेगवेगळ्या पद्धतीने काही लोकांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पारंपरिक दृष्टिकोन जो आहे त्याचं स्पष्टीकरण फ्रेडरिक एंगेल्स, नाव ऐकून असाल तुम्ही. कोण आहे सांगा बरं. फ्रेडरिक एंगेल्स हा कार्ल मार्क्सचा मित्र. त्याने त्याच्या दी ओरिजिन ऑफ फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट या पुस्तकात त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की जशी फॅमिली कन्सेप्ट आली ती प्रायव्हेट प्रॉपर्टी, त्याच्या पाठोपाठ प्रायव्हेट प्रॉपर्टी आली. प्रायव्हेट प्रॉपर्टी आल्याबरोबर स्टेट कन्सेप्ट त्याच्यात इंट्रोड्यूस झाली. आणि या सगळ्याच्या उत्क्रांती प्रक्रियेमध्ये पितृसत्ताक पद्धती, पुरुष प्रधान संस्कृती याचा उदय झालेला आहे. म्हणजे कसं आहे की फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी, स्टेट ह्या गोष्टी आधी आहेत आणि पितृसत्ताक गोष्टी नंतर आहे. म्हणजे पितृसत्ताक पद्धती हे याचं बाय प्रॉडक्ट आहे थोडक्यात. या गोष्टींचा तो परिपाक आहे. कुटुंब, खाजगी मालमत्ता, राज्य याचा एक परिपाक किंवा परिणाम म्हणून पितृसत्ताक पद्धती आलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे. मग याच्यामध्ये परत अजून एक आहे की पुरोगामी स्त्रीवादी विचार. काय बरं हे, याच्यामध्ये काय माहितीये का, पुरोगामी स्त्रीवादी विचार आहे ना, हा परत काय आहे की आर्थिक रचनेवरती आधारित आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की पितृसत्ता ही नैसर्गिक नाहीये. तर यांचं म्हणणं की स्त्रियांचा एक वर्ग गृहीत धरलाय. म्हणजे क्लास सिस्टीम, मार्क्सची जी कन्सेप्ट आहे ना ती इथे थोडीशी आठवा. मार्क्सनी वर्ग सिद्धांत वगैरे मांडलाय की आहे रे नाही रे, तो आर्थिक वर्ग आहे. पण याच्यात काय विचार मांडलेला आहे की स्त्रियांचा एक वर्ग आहे, पुरुषांचा एक वर्ग आहे. अरे बापरे, हे काय प्रकरण आहे. तसंच आहे, कारण उत्पादनाची साधनं जी आहेत ती पुरुषांच्या हातात असतात, बरोबर आहे, आणि स्त्रियांच्या हातात नसतात. आणि म्हणून ज्याच्या हातात उत्पादनाचं साधन आहे तो नाही रे वर्ग, म्हणजे ज्यांच्याकडं नाहीये स्त्रियांकडं, त्यांचं शोषण करतो. स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग उत्पादनाच्या साधनाच्या आधारे होतात, अशी याची एक मध्यवर्ती कल्पना आहे. आणि लिंग विषमता ही स्त्री व पुरुषातील जैविक व मानसिक फरकावर आधारित आहे. ओके. स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता ही सुद्धा पुरुषांनी नियंत्रित केलेली आहे. लिंग विषमता ही स्त्री पुरुषातील जैविक समता म्हणजे बायोलॉजिकल आणि मानसिक फरकावरती आधारित आहे. म्हणजे लिंग विषमता कशावरती आहे तर जैविक, बायोलॉजिकल आणि मानसिक तो जो फरक आहे
त्यांची पद्धत विचारांची याच्यावरती आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला पुरुषांचं वर्चस्व दिसतं. म्हणजे स्त्रीची प्रोडक्शन क्षमता जी आहे दॅट इज ऑल्सो कंट्रोल्ड बाय मेल. लक्षात घेताय तुम्ही? म्हणजे इथं तिथे सुद्धा पुरुषाचं वर्चस्व आहे असं या पुरोगामी स्त्रीवादी विचारवंतांचं म्हणणं आहे. तर हा एक वेगळा विचार आहे. समाजवादी विचारांचं काय म्हणणं आहे, तो एक वेगळा व्ह्यू आहे की उत्पादन साधनामधील बदलांबरोबर स्त्री पुरुष संबंध बदलले. म्हणजे आपण असं बघतो की इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये मोड ऑफ प्रोडक्शन्स बदलले आणि त्याच्यामुळे नवीन नवीन वर्ग निर्माण झाले आणि प्रत्येक वेळी त्या वर्गांमध्ये कॉन्फ्लिक्ट होता, संघर्ष होता, आहे रे वर्ग नाही रे वर्ग प्रत्येक अवस्थेमध्ये होते. त्याप्रमाणे स्त्री पुरुष संबंध सुद्धा बदलत बदलत गेले अशी यांची ऑब्झर्वेशन्स आहेत. पितृसत्ता ही आर्थिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आहे. लक्षात येत आहे? पितृसत्ता ही आर्थिक व्यवस्थेमुळं म्हणजे जशी जशी उत्पादन साधनांची मालकी होत गेली, बदलत गेली आणि उत्पादन साधनांवरती मालकी परत पुरुषांचीच, त्याच्यातून काय झालं की आर्थिक व्यवस्था बदलली आणि मग पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली. आणि मग जोपर्यंत ही पुरुष प्रधान संस्कृती उत्पादन साधनांची मालकी स्त्रियांकडे जात नाही तर बदलणार नाही असा थोडासा समाजवादी विचार इथे आहे. याच्या पुढचा थोडासा भाग असा आहे की लिंग ही संकल्पना आणि सिद्धांत. तर आपण लिंग ही संकल्पना भरपूर बघितली, याच्यावरती भरपूर चर्चा केलेली आहे आणि त्याच्याविषयी वेगवेगळे सिद्धांत आहेत, ते थोडेसे आपण बघूयात. त्याच्यामध्ये स्त्रीवादी सिद्धांत एक आहे. स्त्रीवादी सिद्धांत फेमिनिस्ट अप्रोच, अगदी आपण सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला ना तो. 3 प्रवाह त्याच्यामध्ये दिसतात. पहिला म्हणजे स्त्रियांच्या मतदानाचा अधिकार, स्त्रियांना मतदानाचा अधिकार म्हणून म्हणजे बेसिक काय, त्यांना पहिलं अगदी प्राथमिक गोष्ट आहे मताचा अधिकार, त्याच्यासाठी सुद्धा स्त्रियांना लढावं लागलं. आणि अगदी पाश्चिमात्य देशात सुद्धा स्त्रियांना अगदी लढा देऊनच ते मिळालेलं आहे. राज्यघटना निर्माण झाल्या झाल्या अमेरिका, इंग्लंड यासारख्या, फ्रान्स यासारख्या देशांमध्ये त्याच वेळेला त्यांना अधिकार नव्हता स्त्रियांना मताचा, त्यांना नंतर ते कुठेतरी मिळाले. भारतामध्ये मात्र राज्यघटनेमध्ये स्त्रियांना मताचा अधिकार आपण दिलेला आहे. त्याच्यानंतरची दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कृती, की प्रत्यक्ष कृती कळली पाहिजे. म्हणजे काय की बाबा ठीक आहे ना, स्त्रियांना हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, सगळं बरोबर आहे, पण त्यासाठी ऍक्शन काय. मग त्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी करणे, त्याच्यासाठी आरक्षण करणे, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये आलेल्या आहेत. आणि तिसरा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या लाटेच्या अपयशाला झालेली प्रतिक्रिया आहे. म्हणजे तिसरा प्रवाह जो आहे तो ॲज इफ रिॲक्शन आहे. आणि म्हणून आपण असं दिसतो की ऍक्शन रिॲक्शन हे जे चालू असतं हे सतत चालू आहे. आणि मग स्त्रीवादी सिद्धांताचं आपल्याला असं असं दिसतं. पुढचा एक सिद्धांत आहे तो म्हणजे उदारमतवादी स्त्रीवाद. उदारमतवादी म्हणजे इथं थोडस लिबरल उदारमतवादी अप्रोच, म्हणजे स्त्रियांना बरोबरीचं स्थान, समान काम समान वेतन, बालसंगोपन. आज याच्याविषयी खूप चर्चा आहे. कारण समान काम समान वेतन आलंय, पण बालसंगोपन म्हणजे स्त्रियांना मॅटर्निटी लिव्ह मिळण्यासाठी सुद्धा कुठेतरी लढावं लागलेलं आहे. नंतर ती आता तर मॅटर्निटी लिव्ह स्त्रियांसाठी वाढवली आहे. पहिली 3 महिने होती, ते तर नंतर 6 महिने केली, आता ती वर्षापर्यंत केली. कारण बालसंगोपन हे खूप सोपं नाहीये आणि इतकी लहान बाळ सांभाळून कुठली स्त्री व्यवस्थित काम करू शकणार नाही. आणि म्हणून
काही ऑफिसरमध्ये आपण असं बघतो की पाळणाघरं पण ठेवलीत त्यांनी. काही चांगल्या ठिकाणी तो सोय असते पाळणाघरांच्या ऑफिसमध्ये की स्त्रीचं लक्ष कामात लागलं पाहिजे, आपलं बाळ सुरक्षित आहे या कल्पनेने. आरोग्यविषयक प्रश्न, काही कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं आरोग्य वारंवार म्हणजे चेक केलं जातं, काही औषधोपचार फ्री असतात. तर असं अशा गोष्टींनी लिबरल ॲटिट्यूड आहे. याच्यामध्ये लैंगिक व घरगुती हिंसाचाराविषयी जागृती करणं, म्हणजे याच्यामध्ये स्त्रियांना तुमच्यावर कुणी अन्याय करतंय का, टोचून बोलतंय का, याच्याविषयी जागृती निर्माण करणं अपेक्षित आहे. आणि मग एक लक्षात घ्या की कुठेतरी स्त्रियांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याची भूमिका इथे केली जाते. स्त्रीला स्वतंत्रपणे स्वाभिमानाने जगता यावं असे सगळे प्रयत्न या उदारमतवादी स्त्रीवादामध्ये केले जातात, असं आपल्याला थोडक्यात म्हणायला लागतं. म्हणजे स्त्रीला एक डिग्निफाईड लाईफ मिळावं, परिपूर्ण आयुष्य, मानाचं आयुष्य आणि स्वाभिमानाने जगण्याचं सगळं मिळावं असं म्हणलं जातं. आणि म्हणून या सर्व पद्धतींनी याच्याकडं आपल्याला बघता येईल की हा जो जेंडर इश्यू आहे तो राजकारणामध्ये खूप महत्त्वाचा आहे. जेंडर इश्यू, कारण त्याच्या आधारेच राजकारण केलं जातं. आणि जसं जातीच्या आधारे केलं जातं, धर्माच्या आधारे, तसं जेंडर याच्या आधारे सुद्धा राजकारण केलं जातं. आणि आज तर राजकारण स्त्रियांच्या आरक्षणाबद्दल वगैरे खूप पुढं चाललेलं आहे. आणि तुम्ही हे लक्षात घ्या की आज स्त्रिया आत्मविश्वासाने राजकारणामध्ये पुढे येत आहेत आणि महत्वाचे निर्णय घेत आहेत, निर्णय प्रक्रिया करतायत. तर या सगळ्यातून आपल्याला असं दिसतं की लिंगभेदी राजकारणाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये किती महत्वाचा आहे ते आपल्याला दिसतं. आणि हा अभ्यास टाळून आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करू शकत नाही. म्हणून आज आपण ही संकल्पना समजून घेण्याचा एवढा उहापोह केलेला आहे. कारण ही संकल्पना समजून घेतल्याशिवाय परिपूर्ण राजकारण हे आपल्याला कळणार नाही. पण आपल्या सगळ्या समाजातला एक मोठा घटक त्याचा अभ्यासच न करता आपण त्या घटकाविषयी काही प्रेडिक्शन कथन करू शकत नाही. म्हणून जेंडर, लिंगभेद किंवा लिंग विषमता, लिंग समता हे जे प्रश्न आहेत याचा अभ्यास करणं त्याच्यामुळं महत्वाचं झालेलं आहे. आणि एवढं आज आपण हे बघितलं. पुढच्या लेक्चरला आपण एक नवीन कन्सेप्ट बघू. नागरिकत्व म्हणून एक नवीन संकल्पना आहे, ती बघूयात. तोपर्यंत आपण याचा परत एकदा तुम्ही घरी अभ्यास करायचा काय म्हणतो तो